उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे। आनंदाचा शिधानंतर आता माझी शाळा सुंदर शाळा योजनेला सुद्धा निधी नसल्याने योजना थंड बस्त्यात गेलेली आहे। भाजपच योजना बंद करून शिंदेंची कोंडी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर कुठलीही योजना बंद होत नसल्याची सारवासारव सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येते आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंची आणखी एक योजना बंद, आनंदाचा शिधानंतर माझी शाळावर लाल शेरा, योजनेला बगल दिल्यानं तर्कवितर्कांना उधाण। एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना थंड बस्त्यात असल्याची चर्चा आहे। आनंदाचा शिधा योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसताना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेवरही लाल शेरा मारण्यात आल्याची चर्चा आहे। ही योजना एकाच वर्षी राबवण्यात आली, यानंतर यंदा योजनेला बगल देण्यात आली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। आनंदाचा शिधानंतर माझी शाळा योजनेवर फुली, वर्षभर राबवली माझी शाळा सुंदर शाळा योजना। शिंदेंच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी ही प्रमुख योजना होती। 5 डिसेंबर 2023ला माझी शाळा सुंदर शाळा योजना सुरू करण्यात आली होती। शाळांचा विकास, आधुनिक सुविधा, परिसर, सौंदर्यीकरणाचा यामध्ये उद्देश होता। राज्यभरातील शाळांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिक्षण संस्थांसह विद्यार्थी, पालकांमध्ये योजनेची चर्चा होती। विजेत्या शाळांना लाखोंच्या पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं। ऑक्टोबर उजाडला तरी योजनेबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाहीये। योजनेला बगल दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। योजना बंद होत असल्याचा धागा पकडत ठाकरेंच्या नेत्यांनी शिवसेनेला डिवचलाय, तर विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी ठाकरेंचे नेते सरकारवर टीका करत असल्याचा पलटवार शिवसेनेनं केलाय। अनेक योजना ज्या सुरू केल्या त्याची मी यादी मुद्दाम दिलेली आहे। पीक विमा योजना 1 रुपयात बंद झालेली, स्वच्छता मॉनिटर बंद झालेले, एक राज्य एक गणवेश बंद झालेले आहे, त्यानंतर योजना दूत बंद झालेली, आनंदाचा शिधा बंद झालेली, मुख्यमंत्री तीर्थ योजना बंद झालेली, मंडळं केले ते यांनी बरेच जातीच्या नावावर, परशुराम आर्थिक विकास मंडळ, हे मंडळ ते मंडळ, एकाही मंडळाला 1 रुपया सुद्धा निधी नाही, नुसतं मंडळ स्थापन केलेले आहे। दानवे हे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि त्यांना काही नाही काहीतरी आमच्या सरकारच्या विरोधात बोलणं हे क्रमप्राप्त आहे। त्याच्याशिवाय त्यांचं पद काय टिकू शकत नव्हतं आणि म्हणून करता ती जी काय अगोदर त्यांना सवय लागलेली होती ती आता तशी चालू राहील। तर आता पुढे येणाऱ्या काही निवडणुकीमध्ये त्यांचं काय अपेक्षा असू शकते। केवळ मतांसाठी महायुतीनं योजना आणल्या होत्या, आता हळूहळू सर्व योजना बंद होणार असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। तर सध्या शेतकरी वाचवण्याला प्राधान्य असल्याचं सांगत भाजपने बचावात्मक भूमिका घेतली आहे। तर मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या, फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत। इलेक्शन संपलं की विषय संपला, नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल। ते प्रायोरिटी काय, नंतर काय केलं पाहिजे, पुन्हा काय केलं पाहिजे असं ठरवून आज प्रायोरिटीचे विषय जे आहेत, आज शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त आहे आणि शेतकऱ्याला आज 31,000चं पॅकेज त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेवटी लोकांच्या पैशातनंच या ठिकाणी लोकांना द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे काही योजना येतात, काही थांबतात, पुन्हा नव्यानं चालू होतात। त्याचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही। माझी शाळा ही देखील आता योजना जी आहे ती बंद होताना पाहायला मिळते। या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही, परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात। त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत, ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे। महायुती सरकारने योजना बंद होत असल्याची चर्चा फेटाळली असली तरी निधी अभावी अनेक योजना मरणपंथाला लागलेल्या आहेत। विरोधकांनी बंद योजनांची यादी जाहीर करून टाकली आहे। आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा,
1 रुपयात पीक विमा, स्वच्छता मॉनिटर, 1 राज्य 1 गणवेश, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप, योजनादूत योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. महायुतीची लाडकी बहीण योजना ही निधीमुळे सातत्यानं चर्चेत असते. दिवसेंदिवस या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होते, त्यामुळे विरोधक सरकारवर सातत्यानं आरोप करत असतात. त्यातच शिंदेंच्या काळातील काही महत्त्वाच्या योजनांना निधी मिळत नसल्यानं शिंदेंची कोंडी होत असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या काळातील योजना बंद झाल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.